नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या आठवड्यात मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। मालिकेत आता असं वळण भेटलेलं आहे की वसूचा खरा चेहरा आता घरातल्यांच्या सगळ्यांसमोर उघडा पडलेला असतो। वसू किती लेवलपर्यंत खोटं बोलू शकते आणि किती लेवलपर्यंत नीच वागू शकते हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं आणि ते शर्मेने आता सगळ्यांसमोर हात जोडून मायालेकी उभ्या असतात। तेव्हा वसू ही आपल्या नंदिनीला म्हणते की नंदिनी मला माफ कर, मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी, मला तोंड दाखवायलाही जागा नाही। असं बोलल्यानंतरनं नंदिनी म्हणते बरोबरच बोलताय, तोंड दाखवायलाही जागा नाही आणि तुम्ही आम्हा कोणाला तोंड दाखवायचंही नाही। आम्ही बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून तुम्ही आज या घरात आहात, पण एक सांगते आमच्यापासून तोंड लपवूनच राहायचं, अजिबात मान वर काढायची नाही। असं बोलते आणि नंदिनी मोठ्याने ओरडते, मी काय बोलले, मान खाली आणि मान खालीच घालून राहायचं। तुमच्यामुळं आमच्या चौघांचेही आयुष्य बर्बाद झालेले आहेत, तुम्हाला कळतंय तरी का तुम्ही कसं वागलायत ते? असं कोण वागतं का? एवढी नंदिनी चिडलेली असते, तसंच काव्याही खूप चिडलेली असते, कारण की पूर्ण काव्याचं आयुष्यच बदललेलं असतं, काव्याच्या मनासारखं काहीच घडलेलं नसतं। त्यामुळं काव्या ऑलरेडीच खूप हर्ट असते, त्यामुळं काव्या पण ह्या दोघींना चांगलीच बोलत असते आणि वसुधा आणि तिची मुलगी रम्या आता सगळ्यांपुढे तिचा खरा चेहरा आलेला असतो। आता विक्रमही तोंडघशी पडलेला असतो, कारण की विक्रमने एवढा त्याच्या बहिणीवर विश्वास दाखवलेला असतो, पण त्या विश्वासाचा काहीच उपयोग झालेला नसतो। मानिनी बोलत असते तेच शब्द खरे झालेले असतात। मानिनी ओरडून ओरडून सांगत असते की तुमची बहीण दिसते अशी नाही। आता हे सगळं आणि जो काही नंदिनीला बोललेला असतो विक्रम, ते सगळं त्याला आठवत असतं आणि आता नंदिनी किती खरी आहे हे सगळ्यांसमोर असतं। आता तसंच वसूने अजून पियूवर किती अत्याचार केले आहेत, पियूला किती घाबरवलेलं आहे आणि पियूला खोटं बोलण्यात किती प्रवृत्त केलं आहे, हे सगळं नंदिनी आता एक एक करून वसू त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणत असते। वसूनी लहान मुलीलाही सोडलेलं नसतं, तसंच ह्या चौघांचे आयुष्य बर्बाद करायला एकमेव कारणीभूत असते ती म्हणजे वसू आत्या आणि जो काही लग्नात झालेला धिंगाणा असतो, नंदिनीच्या आईवडिलांचा झालेला अपमान असतो, तसंच ह्या सगळ्या गोष्टीला फक्त एकच व्यक्ती कारणीभूत असते ती म्हणजे वसुधा आत्या। आता पुढे मालिकेत अजून काय होईल हे अशाच अपडेटसाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।